अहो वरणबट्टी रेडी. हो नाईस. वरण बट्टी, वांग्याची भाजी, पापडचा रस, भात. नाईस. ट्विन शेफमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. मी अपर्णा. मी अर्चना. आज आपण बनवणार आहोत वरणबट्टी. बट्टीसाठी लागणारं साहित्य आहे कणिक, जिरे, ओवा, रवा, तेल, मीठ आणि थोडं चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि हळद लागणार आहे आपल्याला. जिरे क्रश करून घेतले. त्या पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये रवा टाकते. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे आपल्याला. आणि मीठ टाकायचं आहे. तर थोडं मीठ आहे ना याच्यामध्ये थोडं जरा व्यवस्थित टाकायचं. आपण पुरीला कसं जास्त मीठ टाकतो तर तसं बट्टीसाठी आहे ना मीठ जास्त टाकायचं आहे. हळद टाकायची आहे. मिक्स करून घे सगळं. गव्हाचं पीठ थोडंसं इथे आपल्याला बारीक दळून देतात गिरणीमध्ये, म्हणून रवा टाकायचा आहे. जर आपण घरच्या गिरणीवरच दळलं ना तर बट्टीसाठी ना थोडं जाडं भरडं गव्हाचं पीठ दळायचं असतं. तर इथं आपल्याकडं बाहेरून दळून आणलेलं आहे, त्यामुळे तो गव्हाचं पीठ बारीक आहे म्हणून मग रवा टाकला आहे त्याच्यामध्ये. तर खुसखुशीतपणा येतो छान मस्तपैकी. आता सोडा टाकतोय. चिमूटभरच सोडा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. पाणी टाकून मिक्स करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. घट्टसर कणिक भिजवायची आहे आपल्याला. छान मिक्स करून घेतलं आहे बघा पीठ. आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. वरून त्याला थोडं तेल टाकायचं आहे. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर हे असं तेल टाकून छान मळून घेतलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. झालंय छान मस्त एकजीव. रेस्ट करायला ठेवलंय. आता इकडे बट्टीचे हे आपण रेस्ट करायला ठेवलंय तोपर्यंत तुरीची डाळ आहे ही कुकरला लावून घेऊन फोडणीचं वरण करायचं आहे. त्याच्यासाठी वरणासाठी कुकरला तुरीची डाळ लावत आहोत. शिजण्यासाठी हिंग आणि हळद टाकायची. बाकी मग वरण शिजलं ना ते मग बाकीचं टाकायचं. कुकरला तुरीची डाळ लावली आहे. त्याच्यासाठी एक टीप आहे आपली की हे पाणी असतं तेव्हा असं ओतू जातं, गॅस खराब होतो आपला. म्हणून त्याच्यासाठी आहे ना ह्या रिंगला आहे ना तेल लावून घ्यायचं. असं बाजूनी, बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूनी कुकरच्या झाकणाला तेल लावायचं, म्हणजे हे ओतू जात नाही. वरणबट्टी बरोबर खाण्यासाठी आपण आज वांग्याची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते. वांगी, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, तीळ, आलं लसूण पेस्ट. फोडणीला मी कांदा परतून टाकणार आहे आणि कढीपत्ता आहे. बाकीची आपली मीठ आणि तेल. वरणबट्टी बरोबर वांग्याची भाजी छान लागते, मस्त लागते. कॉम्बिनेशन मस्त लागतं. वांग्याची भाजी करतोय तर हा जो मसाला आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर खोबरं आणि तीळ भाजणार आहे. कूट तर आपला आहेच आणि आलं लसूण तसंच ठेवायचं आहे. तर खोबरं भाजून झालं की मी तीळ टाकते आणि नंतर हे मिक्सरला बारीक वाटून घेते.
छान खरपूस भाजून झालंय. वांग्याच्या भाजीसाठी फोडणी, मोहरी, जिरे, थोडं हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांदा छान परतला की हा आपण मसाला केला आहे तर हा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि वांग टाकायचं आणि मीठ. आज वरणबट्टी आहे त्यामुळे सिंपल भाजी करायची आहे वांग्याची. हा मसाला मिक्सरला बारीक केला तर तो टाकते. तर त्याच्यामध्ये आता हळद, लाल तिखट आणि थोडा काळा मसाला आहे हा, थोडा टाकते. आपण मीठ शेवटी टाकणार आहोत कारण वांग्याच्या फोडी केल्या तर ते काळी पडू नये म्हणून त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. तर मसाला परतून झाला की वांगी टाकते आणि मीठ टाकते. छान मिक्स करून घ्यायची वांगी. थोडी एक वाफ येऊ देते आणि मग त्याच्यात वांगी शिजायला गरम पाणी टाकायचे. थोडंसं वांग्याला एक वाफ येऊ दिली आहे. आपण अजून याच्यात मीठ टाकलेलं नाही आहे. मी आता गरम पाणी टाकते. आणि चवीनुसार मीठ टाकते. शिजायला ठेवायची आता आपली भाजी. कोथिंबीर लास्टला टाकते. वरणबट्टीसाठी आपण आता बट्टी तयार करतोय. तर आधी पोळी लाटून घ्यायची आहे. त्याची उंडा थोडासा मोठाच घ्यायचा आहे आणि त्याची पोळी लाटायची आहे. हे बघा छान मस्त पोळी करून घेतली आपण. मोठी पोळी आहे. त्याला असं वरून तेल लावायचं आहे. बट्टीसाठी पोळीची लाटी केली आहे. प्रत्येकाची बट्टी करण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. आमच्या सासूबाईंनी आम्हाला ही अशी शिकवली तर आम्ही अशीच करतो. खानदेशी पद्धतीची बट्टी आहे आणि खूप छान लागते ही वरणबट्टी. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे तरीसुद्धा बट्टी हा प्रकार सगळ्यांना आवडतो. आपल्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर आवर्जून बट्टी करतो. अशा पद्धतीने आपण बट्टी तयार केली आहे. आता ह्या कुकरला वाफायला ठेवणार आहोत. तर बट्टी बऱ्याच जणांची वेगवेगळी असते त्यामुळे कशी करतो हे खूप जणी मैत्रिणी विचारतात की तुम्ही कशी करतात. म्हणून खास हा मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे की बट्टी कशी करतो. आपण दाखवते करून. अशा पद्धतीने करायची. थोडंसं दाबायचं आहे त्याला इकडून आणि ह्या दुसऱ्या बाजूने दोन्ही मध्ये दाबायची. छान आणि कुकरला आता शिजवायला ठेवायची आहे. एक 15 मिनिटासाठी इडलीचा कुकर आहे त्याच्यामध्ये शिजवतोय.
आपण फोडणीचं वरण करतोय त्याच्यासाठी दगडीमध्ये आलं लसूण खोबरं ठेचलं ना, याला चव छान लागते वरणाला। मिक्सरवर करण्यापेक्षा दगडीवर करायचं हे, तर टेस्ट छान येते। फोडणीला मोहरी, जिरे, परत आपण हिंग टाकतोय थोडंसं, कढीपत्ता, टोमॅटो, फोडणी आपण टोमॅटो टाकलाय, आता आलं लसूण टाकते, ते छान परतलं की आपल्या कुकरला की मस्त डाळ झाली बघा। त्याची डाळ आहे ती टाकायची, छान स्मेल आलाय आलं लसूणचा। हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकते। छान उकळी आली का मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। डाळ आपली छान शिजलेली आहे। वांग्याच्या भाजीला मस्त असा छान कट आलाय आपला। आता कोथिंबीर टाकते त्याच्यात, वांग्याची भाजी रेडी। फोडणीचे वरण बऱ्यापैकी तयार झालंय। आता आपण आमसूल टाकते त्याच्यामध्ये, आणि आमसूल आहे तर त्याच्यामुळे गूळ लागणारच आहे। असं वरण करून बघा, खूप छान टेस्ट येते। तुमची फोडणीचं वरण करण्याची कशी पद्धत आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही। आणि त्याच्यावरून वरून ही छान कोथिंबीर पेरायची। आपलं वरण तयार झालंय, फोडणीचं वरण रेडी। छान आपली झाली आहे बट्टी, मस्त फुगली आहे। थोडं थंड झालं ना की त्याचे आपण 4 भाग करणार आहोत बट्टीचे। आणि इकडे कढई ठेवलेली आहे, कढईत आपण त्याच्यात तेल टाकतो आणि ते तळून घ्यायचे आहेत। तर आपले वरण रेडी आहे, वांग्याची भाजी रेडी आहे। आता ही बट्टी पण रेडी झाली, तळून झाली की वरण बट्टी रेडी। तेल इकडे छान तापतंय, तोपर्यंत आपण हे गार करायला ठेवते। ज्या गार झाल्या त्यांचे 4 भाग करून घेणार आहे बट्टीचे। छान लेयर पडलेत बघा, मस्त लेयर पडलेत बट्टीला, सुंदर। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चिरून घ्यायच्या, बट्ट्या चिरून घ्यायच्या आहेत। या तेल तापलंय की नाही बघते, छान तेल तापलंय। आता बट्ट्या अशा चिरते आपण, छान त्याचे भाग केलेत बट्ट्यांचे, टाकायच्या आहेत बट्ट्या।
बट्टी आपण तेलात पण तळू शकतो आणि तुपात पण तळू शकतो. ज्यांना जशी आवड आहे त्या आवडीप्रमाणे तळतोय. आता आम्ही तेलामध्येच तळतोय. तुपात पण तळतात बरेच जण. छान मस्त लेअर पडले. बट्टी आपली तेलामध्ये तरंगतीये. खरपूस छान अशी तळून घ्यायची. बट्टीची एक बॅच तळून झाली आहे, दुसरी टाकली आहे. बाकीच्या आता या सगळ्या तळून घेते आणि मग सगळं एकदम दाखवते कशा झाल्यात बट्ट्या. छान रेडी झाल्यात आपल्या वरणबट्टीच्या बट्टी. मस्त लेअर पडलेत. आहो वरणबट्टी रेडी. बट्टी, वांग्याची भाजी, पापडचा रस, भात. नाईस. थँक्यू.